बाळांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे सीईटीचे बेस्ट ऑफ 2% नक्कीच कॉमेंट करा, जेणेकरून आपण एक प्रॉपर कट ऑफ ट्रेंड अनालिसिस ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, नक्कीच प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचे कट ऑफ पर्सेंटाईल बघणार आहोत. तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुमचं कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतात बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल त्याआधी जॉईन करा. चला बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट समजणं गरजेचं आहे बाळांनो, कट ऑफ पर्सेंटाईल काय असतं. ठीक आहे, कट ऑफ पर्सेंटाईल इज बेसिकली पासिंग पर्सेंटाईल. पासिंग पर्सेंटाईल आर मिनिमम पर्सेंटाईल टू गेट पर्टिक्युलर कॉलेज ऑर पर्टिक्युलर ब्रांच ऑर पर्टिक्युलर कॅटेगरी. म्हणजे कट ऑफ हे तुमचे 3 फॅक्टरने डिसाइड होतं बाळांनो, एक तर कॉलेज, एक तर कॅटेगरी, एक तर ब्रांच. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल कॅटेगरीज कोणकोणत्या असतात रे बाळांनो? ओपन असते, ओबीसी असते, एससीबीसी असते, एससी एसटी असते, एनटी असते, ईडब्ल्यूएस असते. या मेजर तुमच्या कॅटेगरीज असतात. ठीक आहे, आता व्हीजे वगैरे झालं तर ते पण एनटी मध्येच मोडतात बाळांनो, है ना. तर कॅटेगरीज तर समजल्या आपल्याला. ब्रांच कोणकोणत्या? सीएस, आयटी, ईएनटीसी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या सगळ्या ब्रांचेस आपल्या असतात. आणि कॉलेज लेवल्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती कट ऑफ लागतं, मीडियम लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती लागतं, मीडियम लेवल 2 मध्ये किती लागतं, लो लेवल मध्ये किती लागतं, बिलो लो लेवल मध्ये किती लागतं, हे सगळे फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात. म्हणजे कोणकोणते फॅक्टर्स आपण कन्सिडर केले बाळांनो? ठीक आहे, एक तर तुमचं कॉलेजची लेवल आपण कन्सिडर केली की तुम्हाला चांगल्या लेवलमध्ये, मीडियम लेवलमध्ये, लो लेवलमध्ये जाण्यासाठी किती पर्सेंटाईल लागतील, पहिली गोष्ट. तर ठीक आहे, त्यानंतर तुमचे कॅटेगरीज, हा पहिला फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर कोणता झाला तुमचा? कॅटेगरीज. म्हणजे तुम्ही ओपनचे आहात, ओबीसीचे आहात, एससी एसटीचे आहात. आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर कोणता बाळांनो? तुमची ब्रांच. कोणता? ब्रांच. कोणत्या ब्रांचमध्ये जाताय तुम्ही? टेक ब्रांचेस मध्ये जाताय का नॉन टेक मध्ये जाताय? टेक ब्रांचेस मध्ये कोणत्या असतात बाळांनो? सीएस, आयटी, ईएनटीसी या टेक ब्रांचेस आहेत. ठीक आहे, नॉन टेक कोणत्या आहेत तुमच्या? मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या कोर ब्रांचेस आहेत, त्यांनाच आपण नॉन टेक ब्रांचेस म्हणतो बाळांनो. ठीक आहे, एआय वगैरे हे सगळे टेक ब्रांचेस मध्ये आले. मग आपल्याला बघायचं कशा पद्धतीने बाळांनो? आता तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो. टॉप लेवल कॉलेज म्हणजे काय? जर आपल्या महाराष्ट्रात 400 कॉलेजेस आहेत ना बाळांनो, आता वाढले थोडेफार कॉलेजेस, टॉप 40 कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करा. मी फक्त मुंबई पुणे नाही कन्सिडर करत, ते पूर्ण महाराष्ट्रात 400 कॉलेज मधले पहिले 10% कॉलेज म्हणजे तुमचे टॉप लेवल कॉलेज असतात बाळांनो, है ना. इथं फक्त सीओईपी व्हीजीटीआय बद्दल नाही बोलते बाळांनो. सीओईपी व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, बीआयटी, केशववाडी, सांगताडमल, एसपीआयटी हे फक्त 7-8 कॉलेजेस आहेत, है ना. हे टॉप मधले पण टॉपेस्ट आहेत. ठीक आहे, पण टॉप कॉलेजेस मधले महाराष्ट्रातले पहिले 10% कॉलेजेस हे टॉप कॉलेजेस मध्ये येतात बाळांनो. ठीक आहे, 400 पैकी पहिले 40 कॉलेजेस. ठीक आहे, त्यानंतर मीडियम लेवल कॉलेजेस हे 100 येतात बाळांनो. 40 नंतरचे 100 तुम्ही मीडियम लेवल कॉलेज कन्सिडर करू शकतात. त्यानंतर मीडियम लेवल 2 त्याच्या खालचे कॉलेजेस अजून तुम्ही 100 कन्सिडर करू शकतात. म्हणजे मीडियम लेवल कॉलेजेस टोटल किती बाळांनो? 200 कॉलेजेस. सगळ्यात जास्त कॉलेजेस मीडियम लेवल आहेत महाराष्ट्रात. ठीक आहे, पण मीडियम लेवल मध्ये पण एक मीडियम लेवल 1 आहे, एक मीडियम लेवल 2 आहे बाळांनो, है ना. त्यानंतर लो लेवल कॉलेजेस असतात. तुम्ही या लो लेवलला कॉलेजेसला पण 100 एक कन्सिडर करा बाळांनो. आणि बिलो लो लेवल तुमचे 60 एक कॉलेजेस असतात बाळांनो. अशा पद्धतीने तुमचे टोटल 400 कॉलेजेसचं डिव्हिजन तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं कसं आहे बाळांनो. फॉर एक्झाम्पल ओपन कॅटेगरीसाठी, टेक ब्रांचेससाठी टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती पर्सेंटाईल लागतील. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त टेक ब्रांचेस बद्दल बोलायचंय, म्हणजे सीएस, आयटी, ईएनटीसी असे टॉप ब्रांचेस बद्दल. ऑब्व्हियसली ज्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल, सिव्हिल या ब्रांचेसमध्ये जायचं असेल, ऑटोमॅटिक त्यांचे पर्सेंटाईल थोडे अजून लो होऊन जातील, है ना. म्हणजे तुम्ही पण हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही 2-2, 4-4 पर्सेंटाईल तुमचे लोअर कन्सिडर करा. आता एक्झॅक्ट आपण कट ऑफ बघूया बाळांनो, पण या एक्झॅक्ट कट ऑफ वरती तुम्हाला तेव्हाच ऍडमिशन भेटेल जेव्हा तुम्ही राईट कॉलेज लिस्ट बनवणार. कारण कॉलेज लिस्ट एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. जरी मी सांगितलं की ओपनला टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी 80 पर्सेंटाईल लागतात, तरी तुम्हाला त्या 80 पर्सेंटाईलवर भेटेल याची गॅरंटी नाही. जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित काउन्सिलिंग केली, तरच तुम्हाला ती सीट भेटेल किंवा ते कॉलेज भेटेल. ठीक आहे, याच गोष्टीसाठी बाळांनो महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बॅच लवकर क्लोज होणार आहे. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएस, आयटी पॉसिबल असतं बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकता. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का? एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलिंग मधून, काउन्सिलर कडून बनवून घेतली. काउन्सिलिंग मधून व्यवस्थित कॅप राऊंड खेळले, स्पॉट राऊंड खेळले, आयएलएस राऊंड खेळले. डॉक्युमेंटेशन पासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत होतो बाळांनो. तुमच्या सोबत सुद्धा राहू, म्हणून नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे, ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल असतील तरी सुद्धा तुम्ही एनरोल करा. कारण आता परवाच्या दिवशी 99.30
च्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलेले काउन्सिलिंग मध्ये फक्त तिने काय सांगितलं, सर माझी एक सुद्धा चुकी नको व्हायला, मला सीओईपी हवंय. ठीक आहे, मी तिला खात्री दिली की तुला सीओईपी भेटेल. ठीक आहे, कारण प्रत्येक स्टेप तिची खूप व्यवस्थित पद्धतीने होणार आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत आपण करतो है ना. लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते बरं का बाळांनो, ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते पण तरी सुद्धा ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का, प्रत्येक गोष्ट मनाने करायला गेले. तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज नाहीये, जर असेल ना तर तुम्ही स्वतः करून घ्या, पण नसेल ना कुठून काउन्सिलिंग करून घ्या. मी असं नाही म्हणत इथूनच करा, तुम्हाला जिथून आवडत असेल तिथून करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. काउन्सिलिंग गरजेची असते. ठीक आहे, कारण तुम्हाला गोष्टी माहित नाही, असं रात तुमच्या पुढे पूर्ण अंधार आहे बाळांनो, आणि त्या अंधारात कोणीतरी तुमचा हात पकडून चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणारा असलं पाहिजे है ना. आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण डॉक्युमेंटेशन पासून तर आता व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅपराउंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, एंडिंग पर्यंत तुमच्या सोबत राहतो, जोपर्यंत तुम्ही तुमचा कॉलेजचा पहिला दिवस सुरू होत नाही तोपर्यंत बाळांनो. स्कॉलरशिप सुद्धा ठीक आहे, मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, त्यांची फीज 0 झाली बाळांनो, फक्त त्यांना योग्य स्कॉलरशिप बद्दल गाईड केलं. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातात जे नेहमी तुमच्या सोबत असतात बाळांनो. कधीही तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, काही अडचण आली पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये एनी टाइम त्यांना कॉल करा. ते तुमचे पर्सनल काउन्सिलर असतात. तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतात कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज लागण्याची संधी वाढून जाते. जरी हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम आहे. जर बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली तर तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाही बाळांनो, हा नेक्स्ट 4 वर्षाचा सुद्धा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे है ना. हे 3 महिने डिसाईड करणार आहेत की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार, आणि हे 4 वर्ष डिसाईड करतील की कोणत्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाणार है ना. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्कीच विचारा बाळांनो. ठीक आहे, 9373556121 हा माझा नंबर आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपला विचारा, कॉल नका करू, कॉल रिसीव्ह करणं एवढं शक्य नाही आता या प्रसंगी है ना. चला आता आपण टॉप लेवल पासून सुरू करू बाळांनो. ठीक आहे, जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजेसमध्ये जायचं असेल, ठीक आहे, टॉप लेवल कॉलेज म्हणजे काय, जर महाराष्ट्रात 400 कॉलेजेस आहेत तर टॉप 10% तुम्ही कन्सिडर करा, म्हणजे तुम्ही टॉप 40 कन्सिडर करू शकतात. आता हे फक्त मुंबई पुण्याबद्दल बोलतोय का, नाही, मी पूर्ण महाराष्ट्र कन्सिडर करतोय, फक्त मुंबई पुणे नाही, याच्यात वालचंद सांगली पण येईल है ना. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना फॅड फक्त पुण्याचं सांगा, फक्त मुंबईचं सांगा, नाही, आपल्याला जर चांगलं कॉलेज घ्यायचंय आपल्याला ऑल महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवावं लागेल है ना. जर तुम्हाला टॉप 10% कॉलेजेसमध्ये जायचे महाराष्ट्राचे, ज्यांचे हायेस्ट पॅकेजेस बाळांनो मोर दॅन 25 लॅक्स असतात, मोर दॅन 25 लॅक्स हायेस्ट पॅकेजेस, प्रत्येकाला भेटतं का 25 लॅक्स नाही. ज्याच्या आता समजा 100 विद्यार्थ्यांची बॅच आहे, पहिल्या 5 विद्यार्थ्यांना तुम्ही हायेस्ट पॅकेज एक्सपेक्ट करा है ना. तिथं जाऊन जर अभ्यास केला व्यवस्थित तुम्ही तर तुम्हाला 25 लाखापेक्षा जास्तचं पॅकेज भेटेल. ॲव्हरेज पॅकेज 10 ते 15 लाख रुपये, म्हणजे सरासरी जरी तुम्ही मीडियम लेवलमध्ये असले तर 10 लाख रुपयाचं तुमचं ॲव्हरेज पॅकेज असेल. इथं 0 पण ॲव्हरेज पॅकेज, लो लेवल पॅकेज असू शकतो का, येस बाळांनो. ठीक आहे, काही विद्यार्थी काहीच करत नाही अशा कॉलेजेसमध्ये, त्यांना 0 प्लेसमेंट लागते, आणि ही रियालिटी आहे. असं नका समजू की टॉप लेवल कॉलेजमध्ये भेटून गेलं आणि मी 4 दिवस म्हणजे 4 दिवस मी कॉलेजला गेलो नाही तरी मला 10 लाखाचं पॅकेज भेटेल, नाही, असं नाहीये है ना. मी हे ॲव्हरेज पॅकेज सांगितलं, जो एक मीडियम लेवल विद्यार्थी आहे ना. लो लेवलमध्ये तुम्ही 4-5 लाखाच्या पॅकेज सुद्धा एंड करू शकतात. आता अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी बाळांनो, टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी ओपनसाठी कमीत कमी 95 बोलतोय मी, कमीत कमी बोलतोय 95. ठीक आहे, टेक ब्रांचेससाठी, टेकमध्ये कोणत्या आल्या बाळांनो, तुमच्या सीएस आलं, आयटी आलं, ईएनटीसी आलं. आता सीएस रिलेटेड सगळ्या, सीएस अलाइड सगळ्या ब्रांचेस, एआयएमएल, डेटा सायन्स वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. ठीक आहे, टेक ब्रांचेस बद्दल बोलतोय. टेक ब्रांचेसमध्ये कमीत कमी तुम्हाला 95% लागतील बाळांनो. ठीक आहे, त्याच जागेवर जर ओबीसी आहे बाळांनो, तुम्हाला 90 ते 92% मध्ये सुद्धा तुमचं काम चालून जाईल टॉप लेवल कॉलेजला. त्याच जागेवर जर तुम्ही एससी एसटी आहे बाळांनो, तुम्हाला 80 ते 82% वरती सुद्धा तुमचं काम चालून जाईल. ठीक आहे, त्याच जागेवर जर तुम्ही एनटी मध्ये आहात बाळांनो, तुम्हाला 85च्या आसपास पर्सेंटाईल लागतील, आणि त्याच जागेवर जर ईडब्ल्यूएस आहात बाळांनो, तुम्हाला 92 ते 93% इथं लागू शकतात. ठीक आहे, तर हे झालं ओपन कॅटेगरीचं. कशाचं, ओपन कॅटेगरीचं, सॉरी टॉप लेवल कॉलेजचं, नॉट ओपन कॅटेगरीचं. हे कशाचं झालं, आपलं टॉप लेवल कॉलेजचं. आता मीडियम लेवल कॉलेजेस म्हणजे काय रे बाळांनो, फॉर एक्झाम्पल आपले 400 कॉलेजेस होते है ना, 400 मध्ये टॉप 40 तर गेले टॉप लेवल कॉलेजमध्ये. त्यानंतरचे जे 100 आहेत बाळांनो, ते कशात येतात, मीडियम लेवल 1 मध्ये येतात है ना. आता या मीडियम लेवल 1 कॉलेजेसमध्ये बाळांनो तुमचं हायेस्ट पॅकेज 20 लाखाच्या पेक्षा जास्त जातं. ठीक आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांना भेटतं का, नाही, पण
100त 5-6 विद्यार्थ्यांना 100% भेटतं. ठीक आहे. आणि ऍव्हरेज पॅकेज तुमची 8 ते 10 लाख रुपये कन्सिडर करू शकतात, म्हणजे ते 40-50 विद्यार्थ्यांना भेटेल 100च्या बॅचमध्ये. तर मीडियम लेवल 1 कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी बाळांनो ओपन साठी तुम्हाला कमीत कमी इथं 80% आणावे लागतील. ठीक आहे. 80 ते तुम्ही 82 कन्सिडर करू शकता. ठीक आहे. ओबीसी आणि एसीबीसी साठी कमीत कमी तुम्हाला 70 ते 72% आणावे लागतील बाळांनो. एनटी साठी तुम्हाला इथं कमीत कमी 65-66% आणावे लागतील. एससी एसटी साठी तुम्हाला इथं किती आणावे लागतील बाळांनो? 60 ते 61% आणावे लागतील. आणि ईडब्ल्यूएस साठी तुम्हाला इथं आणावे लागतील बाळांनो 62च्या आसपास पर्सेंटेज. ठीक आहे. हे झालं तुमचं कशाचं? मीडियम लेवल 1 कॉलेजेसचं टॉप ओपन ओबीसी ओपन सगळ्या कॅटेगरीचं कट ऑफ. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, आता ओबीसी झालं बाळांनो किंवा एससीबीसी झालं किंवा ईडब्ल्यूएस झालं, या तिघांचं कट ऑफ आहे ना बाळांनो लगभग सेम असतं, जास्त व्हॅरी नाही करत. ठीक आहे. हा 1-2% इकडं तिकडं, या तिघांमध्ये पण ओबीसीचं थोडंसं कमी असतं है ना. तर हे झालं मीडियम लेवल 1. आता आपल्याला मीडियम लेवल 2 मध्ये जायचंय, ज्यांचं हायेस्ट पॅकेज किती बाळांनो? कमीत कमी 15 लाख रुपये तुम्ही कन्सिडर करा. 5-6 विद्यार्थ्यांना कमीत कमी 15 लाख रुपये हायेस्ट पॅकेज लागेल. जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करणार तर नक्कीच तुम्हाला चांगलं पॅकेज लागेल. ठीक आहे. आणि ऍव्हरेज पॅकेज तुम्ही कन्सिडर करा 6 ते 8 लाख रुपये बाळांनो. ठीक आहे. अशा कॉलेजेसमध्ये आता मीडियम लेवल 2 कॉलेजेस काय आहेत रे बाळांनो? 400 कॉलेजेसमध्ये पहिले 40 कशात कन्सिडर केले आपण? टॉपमध्ये. त्यानंतरचे 100 कशात कन्सिडर केले बाळांनो? मीडियम लेवल 1 मध्ये. त्यानंतरचे 100 कशात कन्सिडर करायचे आपल्याला? मीडियम लेवल 2 मध्ये बाळांनो. आता अशा मीडियम लेवल 2 कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी ओपन साठी किती लागणार आहेत? ओपन साठी कमीत कमी कन्सिडर करा 65-66% तुम्हाला लागतील बाळांनो है ना. ओबीसी एसीबीसी साठी कमीत कमी तुम्हाला 55च्या आसपास पर्सेंटाईल लागतील. एससी एसटी साठी इथं तुम्हाला फक्त 45% लागतील बाळांनो. ठीक आहे. एनटी साठी इथं तुम्हाला 50% कमीत कमी आणावे लागतील. आणि ईडब्ल्यूएस साठी तुम्हाला 58 ते 59% तुम्हाला आणावे लागतील बाळांनो मीडियम लेवल 2 कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. आता आपण टॉप लेवल बघितलं गेलं, मीडियम लेवल 1 बघितलं गेलं, मीडियम लेवल 2 बघितलं गेलं. आता आपल्याला जायचं लो लेवल कॉलेजेसमध्ये. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काउन्सिलिंगने फायदा काय होतो? फॉर एक्झाम्पल मी काय बोलला आता तुम्हाला, टॉप लेवल कॉलेजेस मीडियम लेवल 1, मीडियम लेवल 2, लो लेवल आणि बिलो लो लेवल, बरोबर? एवढे कॉलेजेसची लेवल असते. जर तुम्हाला बिलो लो लेवल भेटतंय ना, काउन्सिलिंगने तुम्हाला लो लेवल भेटेल बाळांनो. जर तुम्हाला लो लेवल भेटतंय ना, तर योग्य कॉलेज लिस्ट आणि काउन्सिलिंगने तुम्हाला M2 लेवल मध्ये जाणार तुम्ही. जर तुम्हाला M2 भेटतंय तर योग्य गायडन्सने तुम्ही M1 मध्ये जाणार. आणि जर M1 भेटतंय तर योग्य काउन्सिलिंगने तुम्ही टॉप मध्ये जाणार बाळांनो. एक लेवल नक्कीच अपग्रेड होईल. मी असं कधीच म्हणत नाही तुम्हाला की बिलो लो लेवल मधून जर डायरेक्ट टॉप मध्ये निघून जाणार, नाही, हे शक्यच नाही. जर तुम्ही कोणी तुम्हाला असं काही आश्वासन देत आहे ना, ते तुम्हाला चुकीचं आश्वासन देत आहे बाळांनो. या गोष्टीला तुम्ही समजून घ्यायचंय. ठीक आहे. बिलो लो लेवल वाल्याला 20% कॉलेजेस लागतात. तुम्ही 99% कॉलेज कसं एक्सपेक्ट करू शकतात है ना. एक लेवल नक्कीच पॉसिबल असते, एक लेवल नक्कीच ओलांडणं शक्य असतं योग्य कॉलेज लिस्टने, योग्य काउन्सिलिंगने. या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे. आता लो लेवल कॉलेजेस काय असतात बाळांनो? ज्यांचं हायेस्ट पॅकेज कमीत कमी तुम्ही कन्सिडर करा 10 लाख रुपये कमीत कमी जातं बाळांनो. आणि ऍव्हरेज पॅकेज कन्सिडर करा 4 ते 6 लाख रुपये है ना. 4 ते 6 लाख रुपये तुमचं ऍव्हरेज पॅकेज जातं, म्हणजे 30 ते 35 हजारची नोकरी बाळांनो, असं कन्सिडर करा तुम्ही है ना. ऍव्हरेजली हायेस्ट पॅकेज यांचं 10 लाखाच्या वरती जातं. आता हे कॉलेजेस कोणते बाळांनो? जर 400 कॉलेजेस आहेत आपल्याकडे, पहिले 40 तर गेले टॉपमध्ये है ना. त्यानंतरचे 100 गेले बाळांनो आपल्याकडे कशामध्ये? मीडियम लेवल 1 मध्ये. त्यानंतरचे 100 गेले आपले मीडियम लेवल 2 मध्ये है ना. त्यानंतरचे जे 100 आहेत बाळांनो ते जातील तुमचे लो लेवल मध्ये, आणि उरलेले कशामध्ये जातील? बिलो लो लेवल मध्ये है ना. आता या 100 मध्ये जाण्यासाठी बाळांनो तुम्हाला ओपनला किती लागतील? कमीत कमी 50% आणावे लागतील बाळांनो. ओबीसी एसीबीसी ला कमीत कमी 40, एससी एसटी ला कमीत कमी 30% बाळांनो, एनटी ला 35% आणि ईडब्ल्यूएस ला तुम्हाला 42%च्या आसपास लागतील. अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी सुद्धा याच्यापेक्षा कमी असतील तर तुम्हाला हायेस्ट पॅकेज इथं 6 लाखाचं हायेस्ट पॅकेज बाळांनो है ना. इथं अभ्यास करून सुद्धा तुम्हाला हायेस्ट 5-6 लाखापर्यंत ऍडमिशन भेटू शकतं, कॉलेज भेटू शकतं. ठीक आहे. अशा कॉलेजेसमध्ये ऍव्हरेज पॅकेज तुमचं 4 लाखापेक्षा कमीच असतं बाळांनो, म्हणजे 20-25 हजारची नोकरी, 10-15 हजारची नोकरी सुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात इंजिनियरला है ना. आता अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी ओपनला सुद्धा 40% इथं सुद्धा गरजेचे आहेत बाळांनो. ओबीसीला इथं 30% गरजेचे आहेत. ठीक आहे. एससी एसटीला इथं कमीत कमी 20% गरजेचे आहेत. एनटीला 25 आणि ईडब्ल्यूएस ला कमीत कमी तुम्ही 32% कन्सिडर करा. हे मिनिमम सांगतोय मी, एवढे पाहिजे. याच्यापेक्षा खाली पर्सेंटाईल असतील तर ऍडमिशन होईल का? 100% होऊन जाईल ऍडमिशन. 0% वाल्याला सुद्धा सीएस भेटलेलं आहे ना. लास्ट इयर तुम्ही चेक करू शकतात. पण थोड्याशा बिलो लो लेवल, याच्यापेक्षा खालच्या लेवलच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटेल बाळांनो. आणि मी तुम्हाला हार्श ट्रूथ सांगतो. ठीक आहे. भरपूर टीचर्स किंवा युट्यूबर्स तुम्हाला सांगतात की नाही 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 नाही, तुमचं ऍडमिशन स्पॉट राऊंड मध्ये 20% ला पण होणार आहे, तुमचं स्पॉट राऊंड मध्ये 10% ला पण होणार आहे. स्वतः स्पॉट राऊंडचं रेकॉर्ड चेक करा है ना. तुम्हाला खूप किती डिफरन्स जाणवतो बाळांनो? 5 ते 6% ड्रॉप नक्कीच होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही एक्सपेक्ट नका करू है ना. चुकीचं गायडन्स नका घेऊ.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, इझिली चांगलं कॉलेज पॉसिबल आहे बाळांनो, जरी तुमचा लो स्कोर असेल किंवा हाय स्कोर असेल. ठीक आहे, एक योग्य कॉलेज लिस्टने तुमचं एक लेवल अपग्रेड होतंय, या गोष्टीची तुम्हाला समज घ्यावी लागेल. ठीक आहे, टॉप लेवल, मीडियम लेवल 1, मीडियम लेवल 2. आता मीडियम लेवल 1 मध्ये तुमचं 8 ते 10 लाखाचं ऍव्हरेज पॅकेज आहे, इथं 10 ते 15 लाखाचं ऍव्हरेज पॅकेज आहे. तुम्हाला काय वाटत असेल, काउन्सिलिंगने एकच लेवल वरतीचं कॉलेज भेटतं ना, मग याच्यात काय मोठा डिफरन्स? हा मोठा डिफरन्स आहे. 8 ते 10 लाख रुपये, 10 ते 15 लाख रुपये जर चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये गेले तर. मी असं नाही म्हणत इथूनच काउन्सिलिंग करा. जर तुमच्या घरात कोणाला नॉलेज असेल सगळ्या कॉलेजेसचं, सगळं प्लेसमेंटचं, सगळं कट ऑफ लिस्टचं, प्रिफरन्स लिस्टचं, ब्रांच कोड, कॉलेज कोड, सगळं नॉलेज असेल ना, तर तुम्ही घरात सुद्धा त्यांच्याशी गायडन्स करून तुम्ही तुमची लिस्ट वगैरे बनवू शकतात. पण जर नाही आहे ना तुमच्याकडे गायडन्स, तर कोणाकडून करून घ्या बाळांनो, ज्यांना येतंय. ठीक आहे, जर तुम्हाला इथून आपल्या काउन्सिलिंग मधून एनरोल करायचं असेल, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली बाळांनो. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नक्कीच विश्वास ठेवू शकतात. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते जोपर्यंत तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत. आणि फक्त कॉलेज लिस्ट पर्यंत मर्यादित नाही राहत काउन्सिलिंग, स्पॉट राऊंड पर्यंत. जोपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये निघून नाही जाता तोपर्यंत आम्हाला शांती नाही भेटत, है ना. म्हणून नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जातील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.